शाळेच्या पहिल्या दिवशी पण्याला शाळेत मिळालेल्या नवीन पुस्तकासनी आम्ही कव्हर घालून स्टिकर लावलं आणि हे सगळं करताना मला माझ्या शाळेतलं दिवस आठवलं. तर रामकृष्णारी मंडळी, पण्यानं आधी शाळेतनं आल्यावर कपडे बदलून शाळेत मिळालेली नवीन पुस्तकं सॅक मधनं बाहेर काढली, कारण ह्याच पुस्तकासनी कव्हर घालून स्टिकर लावायचे. त्यासाठी मी कात्री, स्टॅपलर, स्टिकर आणि कव्हर घालायसाठी लागणारा पेपर घेऊन पुस्तकासनी कव्हर घालायला सुरू केलं. आणि पहिल्यांदा एका पुस्तकाला कव्हर घालून राहिलेल्या पुस्तकासनी कव्हर घालायसाठी दुकानातनं कव्हर घालायसाठी आणलेला पेपर पुस्तकांच्या साईजनं कट करून घेतला आणि सगळ्या पुस्तकासनी कव्हर घालून घेतलं. मग पुस्तकासनी कव्हर घालून झाल्यावर पुस्तकासनी घातलेल्या कव्हरच्या वर स्टिकर चिकटवून पण्याची सगळी पुस्तकं नटवून घेतली. आणि हे सगळं करत असताना दिदी पिन इथंच येऊन बसलेली, कारण तिच्या पिन पुस्तकासनी कव्हर घालायचं होतं. माझ्या पुस्तकासनी कव्हर लावून दी. त्यानंतर मी दिदीची पुस्तकं घेऊन पुस्तकासनी कव्हर घालून घेतलं आणि दिदीन दुकानातनं आणलेली स्टिकर पण्यान कव्हर घातलेल्या पुस्तकावर चिकटवून घेतली. आता दोघांच्या बिन पुस्तकासनी कव्हर घालून नटवून झालं. आणि हे सगळं करत असताना मला माझं शाळेतले दिवस आठवलं. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेला जायला नको वाटायचं, तरी सुद्धा शाळेला जायचो, कारण पहिल्या दिवशी शाळेत नवीन पुस्तकं मिळायची आणि पुस्तकाच्या कव्हरवर आणि पुस्तकाच्या आत असणारी चित्र बघायला तर भारीच वाटायचं. त्यात आणि शाळेतनं घरात आल्यावर पुस्तकासनी घरातच असणाऱ्या पेपरचं कव्हर घालायचो, पण घातलेलं कव्हर कसं तरी 4 दिवस व्यवस्थित राहायचं आणि महिन्याभरात पुस्तकाची अवस्था अशी व्हायची की पुस्तक कोणत्या विषयाचं आहे ते कळायचंच नाही. व्हिडिओ बघणाऱ्या तुमच्यापैकी कोणाकोणाला शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला जायला नको वाटायचं ते कमेंट मध्ये सांगा. आणि पुढे येणाऱ्या अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आत्ताच पेजला फॉलो करा.